नवीन विद्यार्थ्यांनी लॉ क्षेत्रात प्रॅक्टिस करण्याआधी काही गोष्टी समजून घ्याव्यात. नमस्कार, ULAमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा माय अटर्नी. ॲडव्होकेटची डिग्री आपण प्राप्त केली म्हणजे आपण जिंकलो असे नसते. लॉ क्षेत्रात ज्युनियरशिपचा टप्पा हा चॅलेंजिंग असतो. बरेच जणांना ॲडमिशन घेतल्यानंतर प्रॅक्टिस कशी करायची ह्याची शंका ही स्वाभाविक आहे. परंतु या क्षेत्रात आपल्याला पेशन्स लेव्हल ही खूप हवी असते. ज्यांचा पेशन्स लेव्हल आहे तोच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. बरेच विद्यार्थी लॉ क्षेत्रात आधीपासून काम करत असल्याने नंतर BSL किंवा LLBला ॲडमिशन घेतात, तर काही ॲडमिशन घेऊन काही दिवसात प्रॅक्टिस करण्याची घाई करतात. कोर्ट किंवा इतर प्रॅक्टिस लवकर शिकण्याच्या नादात आपल्या अकॅडमिक्समधले लक्ष कमी होते. शक्यतो तसे होऊ न देता सगळ्या सब्जेक्ट्सची कन्सेप्ट क्लिअर करून सर्व सब्जेक्ट्समध्ये पास होण्याचा प्रयत्न करावा, ज्याचा फायदा आपल्याला ज्युडिशरीच्या परीक्षेसाठी होतो. नोकरी करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रॅक्टिकल बेस अप्रोच असतो, परंतु पूर्ण वेळ अकॅडमिक्सवर लक्ष देऊन पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांचे मेरिट बेस प्रॅक्टिकल अप्रोच असतो. तर चला आता आपण पाहूया कुठल्या गोष्टींची तयारी कशी करावी. एखादा विद्यार्थी ग्रामीण भागातील असेल, त्याने इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना LPO किंवा बाहेरच्या देशात जायचे असेल, त्यांनी त्या संबंधित भाषेच्या परीक्षा द्याव्यात. उदाहरण IELTS. कम्प्युटर टायपिंगवर प्रभुत्व असावं, जेणेकरून आपल्या सिनियरने कुठल्याही प्रकारचा ड्राफ्टचे डिक्टेशन देताना आपण त्यात चुका करण्याची वेळ येऊ देऊ नये. आपण प्रॅक्टिस नेमकी कुठल्या क्षेत्रात करणार आहोत ते आधी ठरवणे, जसे की कन्व्हेन्सिंग, सिव्हिल किंवा क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिस, टॅक्सेशन, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, कॉर्पोरेट प्रॅक्टिस व इतर. त्या अनुषंगाने त्या संबंधित विविध आर्टिकल्स गोळा करणे, वाचणे व संच करून ठेवणे. विविध कायद्यांबाबतची वेबसाईट, ब्लॉग, व्हॉट्सॲप व टेलिग्राममधील लीगल ग्रुपमध्ये ॲड होऊन त्यात प्रत्येक उपलब्ध झालेलं जजमेंट, ऑर्डर, डिक्री, GR वाचावे, जेणेकरून इंटरप्रिटेशन करून न्यायनिवाडा कसा केला जातो ते समजून घेणे. ज्युनियरशिपची प्रॅक्टिस आपण शक्यतो अशा सिनियरकडे करावी जिथे जास्तीत जास्त विषयांवर केसेस हाताळल्या जातात व ज्युनियर्सची संख्या कमी असेल. शासकीय विभाग असो किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातील विविध कंपनी यांच्याकडे कायदा सल्लागार यांची आवश्यकता असते. त्यासाठी सुद्धा आपला अनुभव घेणे अनिवार्य आहे. सिनियरकडे काम करत असताना क्लायंटला कुठल्या विषयावर कसा सल्ला देतात ते समजून घेणे, कुठल्या केसमध्ये कुठल्या स्टेपला काय कागदपत्रांची आवश्यकता लागते हे त्यामुळे समजू शकते. आपण महसूल विभाग म्हणजेच रेव्हेन्यू डिपार्टमेंट, मुद्रांक आणि नोंदणी विभाग म्हणजेच स्टॅम्प आणि रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट व कोर्ट संबंधित विविध प्रकारच्या अर्जांचे मजकूर कसे असतात ते समजून आपल्याकडे तयार ठेवणे. विविध दस्त व त्याचे प्रकार, विविध कागदपत्र वाचायला शिकणे, जसे की 7/12, फेरफार, झोन दाखला, कडईपत्र, अध्यादेश, सर्च रिपोर्ट, विविध परवाने, दावा बांधणी व इतर. तसेच कोर्ट स्टॅम्प फीज व स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीज कशी काढायची व रेडी रेकनर कसे वाचायचे ते शिकून घेणे. त्यातील दरवर्षी दरात वाढ झाल्यास त्याचे अपडेट्स आपल्याकडे ठेवायचे आहे. तर ही होती नवीन विद्यार्थ्यांना लॉ क्षेत्रात प्रॅक्टिस करण्याआधीची महत्त्वाची मार्गदर्शने.